म्हणजे नुसता फेस पॅक नसून तर तो एक संस्कार आहे. आयुर्वेदानुसार अभ्यंगानंतर आपल्याला उद्वर्तन हे रोज करायला सांगितलेलं आहे, ते सुद्धा केस वाढीच्या विरुद्ध दिशेने. त्यासाठी तुम्हाला वर्णगणातील ज्या वनौषधी असतात त्या वापरायच्या असतात. आपण जे उद्वर्तन करतो किंवा उष्ण वापरतो त्यामुळे मेनली आपल्या शरीरात काय फरक घडून येत असतो, तर आपल्या शरीरातील वात आणि कफदोष कमी व्हायला मदत होत असते. तसंच आपल्या स्किनच्या ठिकाणी असणारं भ्राजक पित्त जे आहे हे प्रज्वलित होण्यासाठी मदत होत असते. तसंच आपल्या शरीरामध्ये जर डेड स्किन असेल किंवा टॅनिंग झालेलं असेल तर ते निघून जाण्यासाठी सुद्धा या उद्वर्तनाने मदत होत असते. आणि त्याचबरोबर आपल्या स्किनचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी सुद्धा मदत होत असते. असं हे उठणं जे आहे हे दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण अभ्यंग स्नानासाठी वापरत असतो. दिवाळीमध्ये नक्की होतं काय, तर थंडीमुळे आपल्या शरीरातील वातदोष हा वाढलेला असतो. अशा वेळेस जेव्हा तुम्ही स्नेहयुक्त उठणं शरीराला लावता तेव्हा शरीरातील वातदोष कमी व्हायला मदत होत असते. त्याचप्रमाणे शरीरात आलेली वृक्षता कमी व्हायला सुद्धा मदत होत असते. आता हे उठणं तुम्ही घरी कसं बनवू शकता, तर त्यासाठी तुम्हाला वर्णगणातील वनौषधी लागतात. त्यासाठी तुम्ही चंदन 1 चमचा, मंजिष्ठा पावडर अर्धा चमचा, सारिवा अर्धा चमचा, ज्येष्ठ मधाची अर्धा चमचा, बेसन किंवा मसूर डाळीचं पीठ हे तुम्हाला जे सूट होत असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये गुलाबजल किंवा उठणं मिक्स करून हे उठणं तयार करायचं आहे. अंगाला 10 ते 15 मिनिटं लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर वॉश करायचं आहे. तुम्हाला सुद्धा नैसर्गिकरित्या बनवलेलं सुगंधी उठणं हवं असेल तर जरूर कमेंट करा उठणं.